हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। सांडगेवाडीत आस्था केंद्रातर्फे दिव्यांग मुलांसाठी नाताळ निमित्त आनंददायी सांस्कृतिक कार्यक्रम। सांगली मिशन सोसायटी आणि ग्रामपंचायत सांडगेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आस्था समाज सक्षमीकरण केंद्रातर्फे सांडगेवाडी येथे नाताळच्या उत्साहात विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी एका सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली। त्यानंतर मनाला शांती मिळो आणि दिवस चांगला जावा यासाठी किशोरी गटातील मुलींनी प्रार्थना सादर केली। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विशेष गरजा असणारी झोपून असलेली मुले आणि व्हीलचेअरवरील मुलांना स्टेजवर घेऊन सर्वसामान्य मुलांच्या बरोबरीने नृत्य करण्याची संधी देण्यात आली। त्यामुळे आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून पालकांचे चेहरेही खुलले। अनेक पालक आपल्या मुलांना छान वेशभूषा करून घेऊन आले होते। दिव्यांग मुलांनी योगासनेही केली। स्वराज्य व स्वतंत्र बाल संसद गटातील मुलांनी या विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या बरोबर सहभाग घेतला होता। ग्रामपंचायत सांडगेवाडी यांनी मुलांना सादरीकरणासाठी उत्तम स्टेजची व्यवस्था करून दिली होती। या कार्यक्रमासाठी आस्था प्रकल्पाचे प्रोजेक्ट इंचार्ज फादर जो भी, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर फादर, ग्रामपंचायत सांडगेवाडीचे ग्रामसेवक अजित माने, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य उपस्थित होते। तसेच आस्था प्रकल्पाचे ॲडव्होकेटर संग्राम घोरपडे, फिजिओथेरपिस्ट अभिनंदन थोरात, विशेष शिक्षिका वैशाली जाधव, क्लस्टर कोऑर्डिनेटर लतिका चौगले, सलमा शिकस्तगार, स्पीच थेरपिस्ट योगिता मुळे आणि क्लास टीचर जयश्री सांडगे हेही उपस्थित होते। दिव्यांग मुले, त्यांचे पालक, मोठे दिव्यांग, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गटातील महिला भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुलांचे मनोबल वाढवले। कार्यक्रमाच्या शेवटी फादर ज्योती यांनी मनोगत व्यक्त केलं। मनोगतात त्यांनी सर्व मुलांना तसेच पालकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आणि तुमची दिव्यांग मुले लवकरात लवकर सर्वसामान्य मुलांसारखी होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे भावनिक उद्गार काढले। यानंतर आस्था संस्थेकडून दिव्यांग मुलांना सर्व गिफ्ट देण्यात आले व खाऊ वाटप करण्यात आला। शेवटी अश्विनी सांडगे यांनी सर्वांचे आभार मानले। या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन CBR वर्कर मीरा जाधव व CPR क्लास टीचर जयश्री सांडगे यांनी केलं होतं।